आपण पाहतात महाराष्ट्रातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। डिंगनवाडी रोहा येथे नवीन कामाचे भूमिपूजन व गाव पाणी योजनेचा लोकार्पण सोहळा। गावातील महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा हा उतरला पाहिजे, यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलजीवन मिशन योजना संपूर्ण भारत देशात राबवण्याची सुरुवात केली आहे। याच अनुषंगाने रोहा मुरुड अलिबागचे दमदार कार्यसम्राट आमदार यांच्या नेतृत्वात व रोहा तालुका शिवसेना प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांच्या संकल्पनेतून मौजे डिंगनवाडी येथे काही दिवसांपूर्वी बोरवेल मारली। ही बोरवेल मारलेली हे शिवसेनेचे तणेरा विभागातील पहिले कार्य। आज खऱ्या अर्थाने सदर मारलेल्या बोरवेलचे व प्रत्यक्ष गावामध्ये पाणी योजनेचे लोकार्पण करण्यात आले। त्याचबरोबर गावांतर्गत सिमेंट काँक्रीटचे रस्त्याचे भूमिपूजन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मनोज कुमार शिंदे म्हणाले, मी केलेल्या पहिलं काम आणि हे काम आज पूर्णत्वाला गेलं, याचा खऱ्या अर्थाने मला समाधान प्राप्त होतोय। तर ग्रामस्थांनी देखील शिवसेना तालुका प्रमुखाने केलेल्या कार्याचे गुणगान केले ते असे। आज या ठिकाणी डिंगनवाडी गावामध्ये आज योगायोगाने आज रस्त्याचं भूमिपूजन झालेलं आहे शिंदे साहेबांच्या हस्ते। सर्वप्रथम मी सर्व मान्यवरांचं डिंगनवाडी ग्रामस्थांच्या वतीने मी सर्वांचं मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतो। भूमिपूजन झालेलं आहे, त्याचप्रमाणे योगायोगाने साहेबांनी दिलेलं वचन पाणी पहिल्यांदा गावामध्ये आमच्या ज्यांनी दिलं म्हणजे कोणी शिंदे साहेबांनी पाणी दिल्यानंतर आमच्या महिलांचा डोक्यावरचा हंडा उतरवला तो शिंदे साहेबांनी। आम्ही जरी मुंबईला जरी असलो तरी आमचं लक्ष गावी आमची आई बहिणी डोक्यावरती हंडा ज्यावेळेस भरतात त्यावेळेस त्यांची आम्हाला काळजी वाटायची, ती आमचे ते स्वप्न शिंदे साहेबांनी पूर्ण केलं। त्यासाठी आम्ही पूर्ण मुंबईकर आणि ग्रामस्थ आम्ही सदैव शिंदे साहेबांच्या पाठीशी राहू, हेच मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सर्वांना सांगू इच्छितो। ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे म्हणाले, तणेरा विभागातलं पहिलं काम, काय प्रतिक्रिया आहे? खरोखर आज आनंदाचा दिवस आहे की ज्या गावात या तणेरा विभागात पहिल्यांदा पाऊल ठेवलं असेल तर डिंगनवाडी गावात। डिंगनवाडी गावात महत्त्वाचं म्हणजे की खरोखर हे शुभ गाव आहे माझ्या दृष्टीने। इथून ज्या वेळेला तणेराची वाटचाल चालू झाली ती या गावापासून चालू झाली आणि त्या गावाचं बोरिंगचं काम पहिल्यांदा आपण केलं होतं आणि त्यानंतर आज परत एकदा आनंदाचा दिवस आहे की त्या बोरिंगचं पाणी आज प्रत्येकाच्या घरात जाणार आहे, असा हा आजचा दिवस आहे। खरोखर आज डिंगनवाडीवाल्याच्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्याचं काम निश्चितप्रमाणे माझ्या मते माझे लोकप्रिय आमदार महेंद्र दळवी यांच्या आशीर्वादाने तुम्हा सर्वांचे प्रेमाने हा आजचा जो काय सोहळा होतोय खरोखर आनंददायी आहे। त्याचबरोबर आज केलेला या डिंगनवाडीमध्ये रस्त्याचं भूमिपूजन या गावाची मी सांगितलं की ज्या गावात आलो त्यावेळेला गिजे असतील, माझा नितीन असेल किंवा माझा स्वप्नील असेल, या सगळ्यांनी या गावामध्ये येण्याचा जो प्रयत्न केला त्यावेळेला आणि मुंबईकर मंडळ तरुण मंडळ असेल, या तरुणांनी या गावाचा बदल घडवला। आणि निश्चित मी दरवेळेला सांगतो की तरुणांचं प्रेम आणि तरुण माझ्या प्रेमात पडतात आणि त्याप्रमाणे पहिला तणेरा विभागातील पहिला गाव कुठला असेल तो जो माझ्या प्रेमात पडला तो डिंगनवाडी। आणि या डिंगनवाडी गावातूनच या शिवसेनेची घोडदौड जो का अश्वमेध चालू झाला आहे तो आता कोणी रोखू शकणार नाही, असा अश्वमेध तयार झालेला आहे। त्यामुळे तणेरा विभाग पूर्णपणे पिंजून काढलेला आहे। अशीच कामं, विकासाची कामं, पुण्याची कामं शिवसेनाही करत राहणार, कारण शिवसेनेचं ब्रीद वाक्य आहे काय, 80% समाजकारण आणि 20% राजकारण। समाजकारणाच्या भूमिकेतून आम्ही आमच्यासारखे तरुण असतील, आमच्याबरोबर ज्येष्ठ असतील, महिला भगिनी असतील, तरुण मंडळी असतील, बालवर्ग असेल, या सगळ्यांना शिवसेनेबद्दलचा होत असलेला अभिमान, आदर आणि प्रेम याची उत्सुकता म्हणून सांगितलं की या विभागात या ग्रामपंचायतीत झालेला बदल असेल किंवा ग्रामपंचायतीने वेगळी दिलेली दिशा असेल, ही तणेरा विभागात ठरणारा हा महत्त्वाचा गाव म्हणजे डिंगनवाडी। आणि या गावातच खरोखर या प्रेमानेच या विभागात बदल झालेला आहे आणि असाच बदल या गावात नसेल त्या विभागात होत राहील, एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो। रायगड स्वाभिमानसाठी सचिन ठाकूर, रोहा। आपल्या जिल्ह्यातील सर्वप्रथम ताज्या बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।